8 गाड्या गेल्यात आतापर्यंत. काय रोज गाडीवाले ड्रायव्हर आणि कंडक्टर एस टी महामंडळ काय करतं? यवतला स्टॉप नाही का तुमचा? मित्रांनो, मी आहे आता स्वारगेटला. रात्रीचे वाजले 11:30 ते 12. आता मी निघालो यवतला. काय पण आता जेवढ्या सोलापूरला गाड्या जाणाऱ्या आहेत तेवढ्या गाड्यांमध्ये प्रत्येक कंडक्टरला विचारलं की यवतला घ्या, यवतचं एक सीट घ्या. तर यवतचं एक सीट नाही म्हणतात. म्हणजे यवतचा काही स्टॉप नाही आहे का काय, असं मला प्रश्न पडलाय की काय म्हणणार. आता वाजले 11:30-12. मी ॲक्च्युली कोल्हापूरला गेलो होतो कामानिमित्त. आता हे आता मी स्वारगेटला. तर जितक्या जवळ 7-8 गाड्या विचारल्या. आता ही एक पाठीमागे एक गाडी 4110 नंबर MH20 ही गाडी. तर ह्या गाडी आता कंडक्टरला विचारलं तर ही गाडी आहे कळंब बार्शी मार्गे जाणारी. त्यांना यवतचं एक सीट घ्या म्हणलं. ते यवतला हे नाही म्हणतात, थांबत नाही गाडी. म्हणजे काही यवतला काही स्टॉपच नाही का एस टीचा पहिल्यापासून? आहे का नाही स्टॉप यवतला? स्टॉप आहे तर मग का थांबत नाहीत गाड्या? आपलं प्रशासन काय करतंय? एस टी महामंडळाला विचारायला पाहिजे ना. जा विचारायचं आपल्याला की यवतचं स्टॉप आहे का नाही. नसतं तर मग इथून पुढं तुम्ही यवतची सीटं पण घेऊ नका आणि यवतला उतरू नका. गाड्या थांबतात यवतला. मी बघतो, आम्ही येतो जातो. थांबूच नका ना यवतला, काही गरज नाही ना तुमची. यवतची सीटं पण घेऊ नका इथून पुढं. एस टी महामंडळ माणूस एवढं वैतागून आलेलं आहे आणि तर तुम्ही तिथे शिफ्ट डायरेक्ट नाही म्हणताय. जरा वाटलं पाहिजे ना काय. जरा यवतच्या गावकऱ्यांनी बी थोडंसं विचार केला पाहिजे की आपल्या सर्वसामान्य लोकांना किती त्रास होतो ह्या गोष्टींचा. यवतला गाडी थांबत नाही, किती दुर्दैव. एवढं 25-30 हजार लोकसंख्येचं गाव, आजूबाजूला 8-10 लोकांची गावं. साधं एवढं साधं हे नाही आहे. साधं सिंपल लॉजिक कळत नाही गावकऱ्यांना किंवा साध्या इथल्या लोकांना, पुढाऱ्यांना, कोणाला. एस टी थांबत नाही रात्री 11:30 वाजता. तर विचारलं कंडक्टर डायरेक्ट म्हणजे यवतचा स्टॉप नाही थांबणार यवतला. ही पद्धत आहे सांगण्याची, गाडी थांबण्याची. यवतला गाडी का थांबत नाही? का थांबत नाही यवतला गाडी? ही गाडी आहे बार्शीला जाणारी. का यवतला ह्यांना का टोचतं का होतं घ्यायला? 4120 MH20 4120. इथे एवढे लोक आहेत. आज सुट्ट्या आहेत, सगळ्या मुलांना सुट्ट्या लागल्यापासून ते झालंय सगळं. आणि आता ही गाडी आहे पुणे बार्शी कळंब MH20.